विद्यार्थी मित्रांनो, मी नितेश आपल्या सगळ्यांचं स्वागत करू इच्छितो आपल्या यूट्यूब चॅनल एक्झाम वॉरीवरती. विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ती म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफमध्ये नॉन टेक्निकल आणि हवालदार पदासाठी ही जाहिरात 8,326 जागांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यापैकी जर मल्टीटास्किंगच्या जर जागा बघितल्या विद्यार्थी मित्रांनो, तर 4,887 आणि हवालदार पदाच्या 3,439 अशा टोटल 8,326 जागांसाठी भरती असणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करून संपूर्ण माहिती आपण इथे बघून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, याची जर शिक्षण पात्रता बघितली तर कोणत्या पदासाठी 10वी उत्तीर्ण जर तुम्ही असाल तर तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. तर याची वयाची अट असणार आहे 1 ऑगस्ट 2023 रोजी. SC STला 5 वर्ष सूट, तर OBCसाठी 3 वर्ष सूट आणि MTSसाठी 18 ते 25 वर्षापर्यंत हे असणार आहे. तर पूर्ण जाहिरात आपण इथे आता बघून घेणार आहोत. MTS आणि हवालदारसाठी 18 ते 25 वर्ष आणि हवालदारसाठी 18 ते 27 वर्ष. तर पूर्ण जाहिरात जर बघायचं पुढे तारीख डेट वगैरे बघितलं कोणत्या डेटला काय असणार आहे मल्टीटास्किंग स्टाफ आणि हवालदारसाठी, तर त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची जी तारीख आहे 27/6/2024 पासून तर 31/7/2024 पर्यंत तुम्ही याचे आवेदन करू शकता. आणि याची लास्ट तारीख असणार आहे आवेदनाची फी भरण्याची, ती असणार आहे 31/7/2023 पर्यंत. आणि याची जी तुम्हाला जर फी जर भरायची राहिली असेल तुमची तर 1 तारखेपर्यंत तुम्ही सुद्धा ते भरू शकता. आणि जी फॉर्मची जर करेक्शन वगैरे काही करायचे असलं तुम्हाला फॉर्ममध्ये, तर 16/8 ते 17/8 या दरम्यान या तारखेला 16/8/2024 ते 17/8/2024 तुम्ही याचे फॉर्ममध्ये करेक्शन करू शकता. याची जी शेड्यूल्ड कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे ते असणार आहे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 आणि याचं जर आपण जागा जर बघितले विद्यार्थी मित्रांनो, तर MTSसाठी 4,887 जागा तुम्ही ते बघू शकता. तर हवालदार CBICसाठी 3,439 जागा येथे ह्या असणार आहे. तर याचं जर आपण विद्यार्थी मित्रांनो जर फिजिकल वगैरे जर बघितलं आपण हवालदारसाठी काय किती ग्राउंड वगैरे काय असणार आहे, तर ते खालीलप्रमाणे असणार आहे. त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की SC STसाठी यामध्ये 5 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. OBCसाठी 3 वर्ष सूट आणि PWDसाठी 10 वर्ष सूट, तर PWOBCसाठी 13 वर्ष सूट. एक सर्व्हिसमॅनसाठी 3 वर्षाचा तुमचा ड्युरेशन टाईम तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. तर याचं जर फिजिकल जर बघायचं झालं विद्यार्थी मित्र आपण फिजिकलपर्यंत आलेलो आहे. तर याचं जर आपण बघितलं हवालदारसाठी जी फिजिकल टेस्ट असणार आहे ती वॉकिंग मेलसाठी 1600 मीटर धावायची असणारी 15 मिनटं तुम्हाला टायमिंग मिळणार आहे. तेच जर फिमेल असेल तर 1 किलोमीटर धावण्यासाठी तुम्हाला 20 मिनटे तुम्हाला मिळणार आहे. तर याची हाईट जर बघितलं तर पुरुषांसाठी असणार 157 सेंटीमीटर ही पुरुषांसाठी असणार आहे हाईट. तसेच चेस्ट असणारे पुरुषांसाठी 81 सेंटीमीटर आणि फुगून त्यामध्ये 5 सेंटीमीटर त्यामध्ये त्यांना पाहिजे. तर SC STसाठी याच्यामध्ये जर हाईटमध्ये बघितलं तर 5 सेंटीमीटरचं त्यांना सूट देण्यात आलेले आहे. आणि याची जर फिमेलसाठी जर हाईट बघितली 152 सेंटीमीटर पाहिजे हाईट आणि 48 किलो वजन त्यांचं पाहिजे. तर विद्यार्थी PATसुद्धा तुम्ही ते जाणून घेता. तर याच्यानंतर आपण आता बघणार विद्यार्थी मित्रांनो की कोणत्या हवालदार पदासाठी यांनी विश्लेषण दिलेलं आहे जागेचं, की कोणत्या कुठे किती जागा आहेत ते तुम्हाला बघायचं झाल्यास तर आपण इथे बघू शकतो की हवालदारसाठी ज्या जागा असणार आहे त्या असणार आहे टोटल ह्या ओपनसाठी किती आणि ह्या सर्व आपण इथे बघून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, तर ओपनच्या जागा बघितल्या आपण तर 1,551 असणार आहे ओपनसाठी. SCसाठी 516 जागा, STसाठी 290 जागा, OBCसाठी 792 जागा, EWSसाठी 290 जागा, अशा टोटल 3,439 जागा ह्या असणार आहे. आणि त्यामध्ये एक सर्व्हिसमॅन असो किंवा तुमचं हँडिकॅप वगैरे असेल त्यांसाठी सुद्धा जागा त्यांनी सोडलेल्या आहेत. तर ही जर तुम्हाला पूर्ण जाहिरात तुमच्या स्टेटनुसार किंवा तुमच्या जिल्ह्यानुसार किंवा सिटीनुसार तुम्हाला जागा पाहिजे असेल तर त्याही तुम्हाला दिसतील. तुम्ही जर स्क्रीनशॉट इथे व्हिडिओ थांबून स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि तुम्ही जर याला पात्र असेल 10वी पासवर ती भरती असणार आहे तर याला नक्की अप्लाय करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जर एक्झाम वॉरीवरती नवीन असाल तर कृपया याला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.